नमस्कार बालमित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत एक्सपांडेड फॉर्म. तर बऱ्याच जणांनी हा चॅप्टर सिलेबसला वाचला असेल किंवा लर्नसुद्धा केला असेल, पण आपण सविस्तररित्या हा आज समजून घेणार आहोत. पण एक्सपांडेड फॉर्म शिकण्याच्या पूर्वी आपल्याला प्लेस व्हॅल्यू येतात का हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लेस व्हॅल्यूमध्ये खूप मोठं कन्फ्युजन असतं. त्याच बऱ्यापैकी लर्न झालेल्या नसतात आणि त्यांना जर एक्सपांडेड फॉर्म सॉल्व करायला लावलं तर याच्यामध्ये ते कन्फ्यूज होतात. तर आपण सर्वात प्रथम बघूयात प्लेस व्हॅल्यू कोणत्या आहेत. तर बघा, जर आपण LKG पासून 5th स्टँडर्डपर्यंत बघितलं तर 1000 प्लेस इतकंच सिलेबस आहे त्यांना, आणि तेच आपण आज बघणार आहोत. तर फर्स्ट प्लेस आहे ती म्हणजे 1. यालाच आपण युनिट असं पण म्हणतो आणि यालाच मराठीमध्ये एकक असं म्हणतात. त्यानंतर सेकंड आहे टेन्स, यालाच दशक असंही म्हणतात. त्यानंतर थर्ड आहे 100, यालाच आपण शतक असं म्हणतो. आणि त्यानंतर फोर्थ आहे ती म्हणजे 1000 प्लेस आहे आणि याला आपण म्हणतो 1000. बघा, अशा पद्धतीने 1, 10, 100 आणि 1000 ह्या प्लेस व्हॅल्यू आहेत. याच्यासाठी आपल्याला जे शॉर्ट फॉर्म वापरायचे, 1 साठी O किंवा U असं वापरायचे, त्यानंतर 10 साठी T वापरायचे, 100 साठी H आणि 1000 साठी TH असं आपण सॉल्व करताना याच्यावर प्लेस कोणत्या आहेत त्या नंबर वाईज लिहिणार आहोत. आता पुढे बघूयात आपण. सपोज हा नंबर आहे 75. बघा, 70 आणि 5 या नंबरमध्ये 5 हा नंबर आणि 7 हा नंबर वेगवेगळ्या स्थानावर आहे. त्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागेचं नाव म्हणजेच काय आहे ते प्लेस व्हॅल्यू. सपोज आपण असं समजून घेऊयात. तर डावीकडून फर्स्ट नंबर जो असतो, आता हा नंबर 2 डिजिट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर डावीकडून, उजवीकडून आणि डावीकडून असे 2 नंबर आहेत म्हणजे 2 डिजिट. तर उजवीकडून जो पहिला नंबर असतो की नाही, तर त्याची प्लेस असते वन्स म्हणजेच युनिट, तो एकक स्थानावर असतो. ओके, वाचताना म्हणजे रीड करताना आपण डावीकडून रीड करतो जोही कुठला नंबर असेल, पण प्लेस व्हॅल्यू लिहित असताना मात्र आपल्याला उजवी साईडकडून, राईट साईडकडून आपल्याला तो नंबर काय करावा लागतो, प्लेस व्हॅल्यू त्यांचा लिहावा लागतो. आता आपण रीड करताना 75 असं जरी म्हणलं तरी 5 हा नंबर प्लेससाठी पहिला येतो, सर्वप्रथम मोजले जातो. तर त्यासाठी 5 हा नंबरची प्लेस माहिती असणं गरजेचं आहे, ती म्हणजे युनिट आणि वन्सवर आहे. ओके, त्यानंतर 7 नंबर आहे आणि 7चा अर्थातच युनिट आणि वन्सच्या नंतर प्लेस आहे ती म्हणजे टेन्स. तर 7 हा नंबर 10 प्लेसवर आहे आणि 5 हा नंबर 1 प्लेसवर आहे. त्यानंतर सेकंड बघूयात आपण. इथे 573 असा नंबर आपण काउंट न करता 375 असं म्हणतो. ओके, पण लिहित असताना आपण पहिल्यांदा प्लेस इकडूनच लिहितो, राईट साईडकडून. तर तुम्हाला माहिती आहे राईट साईडकडूनची पहिला नंबरची प्लेस असते ती म्हणजे वन्स किंवा युनिट. त्यानंतर सेकंड आहे टेन्स आणि अर्थातच युनिट टेन्स झाल्यानंतर जी प्लेस येते ती असते 100ची. तर आता याचा आणि परत याचा काय संबंध हे पण सांगते. आता आपण 100 प्लेसपर्यंत आलेलो आहे. त्यानंतर आपण बघूया 4 डिजिट आले. इथे 2 डिजिट होते, त्यानंतर 3 डिजिट आले. आता 4 डिजिट नंबर बघूयात. जसं की 2 डिजिटमध्ये 2 प्लेस आल्या, 3 डिजिटमध्ये 3 प्लेस आल्या, तसंच 4 डिजिटमध्ये 4 प्लेस येतील. सिम्पल आहे. तर पहिल्यांदा जी प्लेस आहे, जो नंबर आहे तो आहे 5 आणि 5ची प्लेस आहे वन्स किंवा युनिट. त्यानंतर सेकंड नंबर आहे 7, 7ची युनिट आहे, 7चा प्लेस आहे टेन्स. त्यानंतर थर्ड नंबर पण 7 आहे, पण तो एका विशिष्ट जागेवर आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हा 7 तो त्याच्या जागेवर आहे आणि दुसरा 7 हा तो त्याच्या जागेवर आहे. बघा, 1, 2, 3 हा थर्डवर आहे आणि हा सेकंडवर आहे, म्हणजेच याची टेन्स असेल तर याची 100 ही जागा आहे आणि 4ची 1000साठी आपण TH असं वापरतो. तर बघा, हा नंबर आपण रीड करत असताना कसा रीड करूयात, 4775, 775, 775, 775, 4775,
75 असे नंबर आपल्याला रीड करता येतात. त्यामुळे आपल्याला प्लेस व्हॅल्यू लक्षात आल्या की झालं. एक्सपांड फॉर्म आपल्यासाठी काहीच नाही. सर एक्सपांड फॉर्म कसा आपण सॉल्व करायचा हे बघूयात. त्यासाठी मी एक नंबर तुमच्यासमोर घेते, तो म्हणजे आहे 5936 हा नंबर आहे आणि आपल्याला त्याचा एक्सपांड फॉर्म करायचा आहे. तर बघा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जसं की मी आता शिकवलं त्या म्हणजे प्लेस. 6ची प्लेस आहे, 1 प्लेस, 3ची प्लेस आहे, 10, 9ची प्लेस आहे 100 आणि 5ची आहे 1000. ओके. तर मग याचा एक्सपांड फॉर्म करण्यासाठी आपल्याला याच्यावर किती झिरो द्यावे लागतील बरं हे सांगणं म्हणजेच एक्सपांड फॉर्म आहे. बघा 5 हा नंबर 1000 प्लेसवर आहे आणि त्याच्या पुढे किती नंबर आहेत 1 2 3. ओके. तर आपण तेवढे झिरो देऊयात. बघा हा झाला 5000 प्लस 900 आहे. ओके 900 आहे. त्यापुढे किती डिजिट आहेत 1 and 2. 2 झिरो देऊयात. त्यानंतर प्लस देऊयात 3 टेन्स आहे. 3 लिहिला. त्यानंतर एकच अंक आहे, एकच नंबर आहे, त्यामुळे आपण इथे 1 0 दिला. त्यानंतर आहे 6 जशाला तसा येईल हे सांगणं, हे लिहिणं म्हणजेच 5936चा एक्सपांड फॉर्म आहे, विस्तारित रूप आहे. ओके. लक्षात आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला नवनवीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील शैक्षणिक 1st to 5th पर्यंत किंवा नर्सरी 2nd LKG UKG पर्यंतचे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.